जागो ग्राहक जागो चा नारा देत संबंध भारतभर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त असणाऱ्या प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीच्या विदर्भ अध्यक्षपदी निवडीची घोषणा करण्यासाठी मी राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भोसले या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे। मला आनंद होतोय की विदर्भ अध्यक्षपदी सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे आणि सामाजिक बांधिलकी जपणारे प्रसिद्ध नागपूरचे उद्योजक श्री हितेश सिंग यांची मी राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं विदर्भ अध्यक्षपदी अधिकृत घोषणा करतो। येणाऱ्या काळामध्ये हितेश सिंग यांच्याकडून ही अपेक्षाही व्यक्त करतो की ग्राहक संरक्षण कायदा हा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम यांच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भ विभागात केलं जाईल। मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की जे ग्राहक संरक्षणचा नवीन कायदा आहे 2019 आणि लागू झाला कोरोनामुळे 21 मध्ये, त्या कायद्याची अंमलबजावणी समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सामान्य ग्राहकांपर्यंत तो कायदा कसा पोहोचवण्यात येईल याची जबाबदारी ही मी विदर्भ विभागाचे अध्यक्ष म्हणून त्याच्यावर सोपवलेली आहे। खऱ्या अर्थानं आजच्या काळात जे मोबाईलचं युग आहे, जे नेटचं युग आहे, या युगामध्ये ऑनलाईन वगैरे फसवणूक ग्राहकांच्या अधिकाधिक होत आहे। त्या फसवणूक टाळण्यासाठी कुठं गेलं पाहिजे, कुठं तक्रार केली पाहिजे, ग्राहकांनी न्याय कसा मागितला पाहिजे, ग्राहकांचे अधिकार काय आहेत, ग्राहक हा राजा आहे आणि त्याच्या अधिकाराचं जतन आणि त्याच्या अधिकाराचं हनन होऊ नये यासाठी ग्राहकांनी काय जागरूकता बाळगावी याचं काम प्रांत ग्राहक संरक्षणच्या माध्यमातून आम्ही संबंध भारतभर करत आहोत। मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय पत्रकार बांधवांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक ग्राहकाला हे कळलं पाहिजे की ग्राहक संरक्षण कायद्याची नवीन कायदा लागू झालेला आहे तो कायदा आपल्या माध्यमातूनही लोकांपर्यंत पोहोचवण्याची अपेक्षा आम्ही आपल्याकडूनही व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, जे ग्राहक या कायद्याची खरोखर तंतोतंत माहिती बाळगतात अशा लोकांनी सुद्धा इतर ग्राहकांना आपलं ज्ञान वाटून ग्राहक संरक्षण कायदा जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याच्यामध्ये मदत करावी, त्यांचंही योगदान त्या लोकांनी त्याच्यामध्ये नोंदवावं। संघटना पूर्ण भारतामध्ये 28 राज्यात कार्यरत आहे। तर वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम्स म्हणजे सामोरे जातो आम्ही त्याच्यामध्ये, पण मी स्वतः काय लोकांचं म्हणजे कसं ग्राउंड लेवलला काम जे केलेलं आहे त्याची 1-2 उदाहरणं मी सांगू इच्छितो। बघा, काही ठेवीदारांचे पैसे सहकारी संस्था असतील किंवा आमिष दाखवून ठेवीदारांचे पैसे हडप करून पळून जाण्याचं काम आपण म्हणजे बघतोच, दैनंदिन म्हणजे न्यूजला पण तुमच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापासून म्हणजे ऐकायला पण मिळते। तर अशीच एक बँक कोल्हापूर येथे पळून गेली ठेवीदारांचे पैसे घेऊन आणि तो मुंबईत जाऊन सेट झाला। तर त्यांचे पैसे आम्ही कसे मिळवून दिले? अनेक ग्राहकांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर नवीन ग्राहक संरक्षण कायद्याच्या अंतर्गत 2013 सालापासून एक कमिटी गठीत करण्यात आलेली आहे। त्या कमिटीचं प्रतिनिधित्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी करत असतात। त्याला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद असं संबोधलं जात आहे। आणि ग्राहक चळवळीत काम करणारे जे आमच्यासारख्या संघटनांचे प्रतिनिधी आहेत त्यांना सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते। सेम राज्यावर कमिटी आहे, जिल्ह्याचे कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत, जिल्हा पुरवठाधिकारी त्याचे सचिव आहेत आणि SP आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे हेड ऑफ द मॅन हे सगळे लोक त्या कमिटीवर मेंबर आहेत। या कमिटीचं काम हे असतं, मी तुमच्याकडून मुद्द्यावर येणार आहे
या कमिटीचं काम हे असतं की महिनाभरात जे काही आमच्या ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या पदाधिकाऱ्याकडे तक्रारी प्राप्त, त्या तक्रारीचा निपटारा येणाऱ्या 1 तारखेला, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बैठक घेतली जाते आणि त्या बैठकीमध्ये ग्राहकांच्या जे तक्रारी आहेत ते सोडवण्याचं काम हे केलं जातं. तर त्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये सेम कंडिशन झाली. आमचे जे सदस्य आहेत त्यांनी मला कळवलं, मी तिथं गेलो आणि त्या लोकांना प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासनाची मदत घेऊन आम्ही त्यांना न्याय मिळवून द्यायचं काम केलं. अनेक लोकांच्या ठेवीदारांचे पैसे परत त्यांच्या खात्यावर ही जमा झाली.